काल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण 77 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 15 वाहने दोषी आढळली. अशा या 15 वाहनांना या कार्यालयामार्फत मेमो देण्यात आला. त्याच्यामध्ये एकूण 67,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. आपला जो टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा जो ट्रॅक आहे, या ट्रॅकमध्ये जे काही यंत्रणा आहे, यंत्रणा निष्कासित झालेली आहे, काय प्रयोजन आहे? दुसरे यंत्रणा ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यालयामध्ये जे काय वाहन चालकांची ड्रायव्हिंग टेस्ट होते, त्यासाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार नव्याने एक ट्रॅक नियोजित आहे. त्या ट्रॅकचं कामकाज सुरू झालेलं आहे. ADTT नावाने तो ट्रॅक तयार होतो आहे आणि पुढील 6 महिने ते 1 वर्षामध्ये तो ट्रॅक कार्यान्वित होईल आणि त्याच्या माध्यमातून आपण टेस्ट कार्यान्वित करणार आहोत. सर, या शालेय बस जे चालवतात, त्यात काही शाळा आहेत, काही चालक आहेत, काही संस्था आहेत, यांच्यासाठी काय तुम्ही मार्गदर्शन सूचना द्याल? कशा पद्धतीने त्यांनी हे काम केलं पाहिजे? कारण अधूनमधून अपघात देखील होत आहेत या बसच्या माध्यमातून. महाराष्ट्र शासनाची शालेय बस नियमावली 2010 साली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या नियमावलीमध्ये काही जे नियम दिलेले आहेत, त्या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या नियमानुसार जी स्कूल बस ज्या पद्धतीनं असणं आवश्यक आहे, त्या पद्धतीनं ती मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो चालक ही स्कूल बस चालवतो आहे, त्याच्याकडे तो अनुभव असणं, तसेच तो निर्व्यसनी असणं, ही बाब अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या वाहनाची सर्व कागदपत्र ही वैध असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर जर वाहनामध्ये 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक होत असेल, तर अशा वाहनांमध्ये एक अटेंडंट असणं अत्यंत आवश्यक आहे. तर स्कूलचे जे मुख्याध्यापक असतील किंवा शालेय शिक्षण विभाग असेल आणि आमचा विभाग यांच्यामार्फत याची योग्य ती तपासणी करून त्या नियमांचं पालन होते की नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे.